संडेला अहो नॉनव्हेज बनवतात. पण मी त्यांना बोलले, की तुम्ही खूप जास्त पसारा करता आणि नॉनव्हेज बनवता. तर हे बोलले, "मग तुझं तू बनवत जा, मी इथून पुढे बनवत नाही" वगैरे. कांदा रडत होता का नाही माहिती नाही, पण ह्यांनी तर मला रडवलं आहे आज. मग मी पण बोलले, "मी तुमच्यापेक्षा भारी बिर्याणी बनवून दाखवते आणि तुम्ही टेस्ट करून सांगा कशी झाली ते." लास्टला ह्यांची रिएक्शन बघाच नक्की. एकदम सिंपल मेथडमध्ये बिर्याणी बनवली आणि एकदम टेस्टी झाली आहे. तर तुम्ही रेसिपी पूर्ण पहा. चिकन स्वच्छ धुवून घेतलं. हळद, मीठ, धना पावडर, जिरा पावडर ॲड करून घेतलं. अद्रक, लसूण, कोथिंबीर ह्याची पेस्ट ॲड करून घेतली आणि तळलेला कांदा सुद्धा ॲड केला. मिरची ॲड केली. पुदिना, कोथिंबीर, दही सुद्धा ॲड केले. कांदा तळलेला जे तेल असते ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे. बिर्याणी मसाला सुद्धा ॲड केला आणि त्याच्यानंतर लास्टला लिंबू विसरले होते, तो पण लिंबू ॲड करून घेतला. मॅरिनेशन होण्यासाठी हे 1 तास साईडला ठेवून दिले. कुकरमध्ये तेल ॲड केले, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो ॲड केला. जे मसाले मी मॅरिनेशनमध्ये ॲड केले ते सर्व मसाले मी तेलामध्ये ॲड करून घेतले. त्याच्यामध्ये हे मॅरिनेशन केलेले चिकन ॲड केले. 3 शिट्ट्या करून चांगलं शिजवून घेतलं. पाणी उकळवत ठेवलं, त्याच्यामध्ये खडा मसाला ॲड केला. चवीपुरतं मीठ, लिंबू. तांदूळ मी ॲज इट इज घेतला आहे, तसा पण तो तांदूळ लवकर शिजतोच. 80% तांदूळ मी शिजवून घेतला आहे. हे शिजलेलं चिकन पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलं, इतका मस्त वास येत होता. ह्या चिकनवरतीच मी राईसचा लेयर दिला आहे. तळलेला कांदा त्याच्यावरती ॲड केला. कोथिंबीर, पुदिना, दुधामध्ये भिजवलेलं केशर सुद्धा ॲड करून घेतलं. मेन गोष्ट, ही गोष्ट स्किप करायची नाही. भरपूर सारं तूप ॲड करून घेतलं आहे. कुकरची शिट्टी काढून तशीच त्याला स्टीम देऊन घ्यायची 15 मिनिटं. नवऱ्याला दम देता आला नाही म्हणून काय झालं, बिर्याणीला तर दम देता येतो ना, तर तो दम देऊन घेतला मी. मस्त अशी बिर्याणी रेडी झाली आहे आणि श्रीषा सारखी मला विचारत होती, "मम्मा कधी बिर्याणी होणार आहे? मला हवी आहे." ह्यांची रिॲक्शन बघा. कशी झाली आहे बिर्याणी? मस्त.